महाराष्ट्र भर दौरा कर रहे हैं। आज थाने जिले के राबड़ी परिसर में भी आए थे। क्या कुछ पुलिस से निवेदन किया है, क्या कुछ मांग करना चाहूंगा? मैं आज जो थाने में आया हूं, थाने पुलिस 3 पुलिस स्टेशन की मुलाकात कर रहा हूं। उनसे एक ही विनती की है कि अगर भोंगे मुक्त मुंबई हो सकता है तो भोंगे मुक्त थाने भी करना होगा। मैंने एक उदाहरण दिया कि मुंब्रा पुलिस स्टेशन ने मुझे बताया कि 150 से ज्यादा मस्जिद और मदरसे पर लाउड स्पीकर है, 600 से ज्यादा। एक ने भी परवानगी नहीं है, परमिशन नहीं ली है। तो आने वाले 1 महीने के अंदर हम, जो मुंबई उच्च न्यायालय का आदेश है, जो पुलिस डायरेक्टर जनरल महाराष्ट्र ने जो उसके लिए नियमावली बनाई है और मुख्यमंत्री ने कहा है, हम धीरे धीरे करके पूरे महाराष्ट्र को लाउड स्पीकर भोंगे मुक्त करेंगे। सर, जिस तरीके से आने वाले कुछ दिनों में गणपति उत्सव है, पंडाल जिस तरीके लगाया उनको जो है कहा गया है सकाळच्या त्यांच्या मुस्लिम धर्मियांच्या प्रार्थनेवर काही जातीवादी प्रवृत्ती कायम काहीतरी कारण करून भोंग्याचं कारण देत तिच्यावर आक्षेप घ्यायचे। मग त्याच्यावरती कोर्टात जाणे, अमुक करणे, तमुक करणे, लाऊडस्पीकर काढून टाका वगैरे वगैरे वगैरे। तेव्हा मी नेहमी आठवण करून द्यायचो की तुमच्या जेवढी सगळी महत्वाची देवस्थान आहेत त्यांची काकड आरती किती लावते, त्यांची शेजारती किती लावते। खरं तर मी विधानसभेत ही पण मागणी केली आहे की आपण साधं जरी बोललो ना, आत्ता बोलतोय ते, तरी जी सुप्रीम कोर्टाचं डेसिबल आहे त्याच्यावरती आपला आवाज, तो कोर्टात जाऊन पहिल्यांदा ते आपल्याला हे करावं लागेल की डेसिबल किती ठेवायचे। जर तो डेसिबलचा नियम लागू केला तर महाराष्ट्रात एकही सण हिंदूंचा, मुसलमानांचा, शिखांचा, बौद्धांचा, पारशांचा, जैनांचा कोणाचाच सण साजरा होऊ शकतो। पण याच्यात प्रश्न कसा आहे की ज्यांना धर्मद्वेषाचं विष अंगातच भिनलंय आणि ज्यांना ते विष समाजात पसरवायचं आहे त्यांना काय मागे पुढे काय बघायचंच नाही ना। आणि म्हणून गांधीजींनी एक सुंदर वाक्य त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये, त्यांच्या तत्वज्ञानामध्ये लिहिलंय की एन आय फॉर एन आय विल मेक द होल वर्ल्ड माइंड। डोळ्यासाठी डोळा मागाल तर विश्व आंधळ होईल। आज झालं ना, गणेशोत्सवावर मर्यादा आणणार ना, लाऊडस्पीकर, डीजे, सणातला उत्साहच मारून टाकायचा हा कार्यक्रम आपल्याच हाताने आपणच सुरू करून टाकला। उगाच नाही भारताला संविधानाने धर्मनिरपेक्ष म्हटलं। सर्व जाती धर्मांच्या संस्कारांना, सणांना समान महत्व देत त्यात समानता आणत हा भारत पुढे चालला होता। पण आपल्या डोळ्यासमोर धर्मद्वेष ठेवून एका धर्माला टार्गेट करत आपण आपलंच नुकसान करून घेतलं। आता बघा काय नोटिसा दिल्या आहेत सगळ्या गणपती मंडळांना। सांगा, डीजे लावू शकता का तुम्ही? विचारा। नाचू शकता का डीजे लावत रस्त्यावर? विचारा प्रश्न। आम्ही तर डीजेच्या बाजूने उभं राहतो। आमच्या काळात कधीच हे बंधनं नव्हती। आम्ही सगळ्याच सणांना मान्यता द्यायचो। एका विशिष्ट हेतूने जेव्हा आपण कार्यक्रम करतो तेव्हा आपलाच करेक्ट कार्यक्रम होतो।